अवघ्या देशभरात प्रसिद्ध असलेलं पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर आणि तेथील वारीची संत परंपरेची गाथा आता जगभरात पोहोचणार आहे। काही वर्षात लंडन येथे श्री विठ्ठल रुक्मिणीचं भव्य दिव्य असं मंदिर साकारलं जाणार आहे। शेफ विष्णू मनोहर आणि व्यवस्थापन तज्ज्ञ व LIT विद्यापीठाचे प्रधान सल्लागार मोहन पांडे हे या मंदिर समितीचे सदस्य व भारतातील समन्वयक आहेत। याबाबत अधिक माहिती देताना शेफ विष्णू मनोहर म्हणाले की अमेरिका, युरोप, लंडन येथे इस्कॉन, अक्षरधाम, बालाजी तसंच राजस्थान येथील देवदेवतांची मंदिरं आहेत। मात्र एवढी जुनी संत साहित्य परंपरा असलेलं पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर तिथे नाही। ही कमतरता भरून काढण्यासाठी लंडन येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर टीम प्रयत्नशील असून वारीला 7 समुद्रापार नेण्यासाठी हा उपक्रम राबवला जात आहे। या निमित्ताने आज विठू नामाचा गजर करत गळ्यात टाळ घेऊन पंढरपूर ते लंडन या सर्वात मोठ्या वारीला सुरुवात झाली आहे। आज पंढरपूर क्षेत्रावर 22 देश करत त्या दिवसात लंडन मुक्कामी जाणार आहे। तिथे आपलं भव्य असं मंदिर साकारावायची आमची इच्छा आहे। आशीर्वाद लावा। मंदिर समितीचे सहाध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी विठ्ठलाच्या आणलेल्या पादुका मूर्तीला स्पर्श करून त्याची विधिवत पूजा केली आणि लंडन वासियांकडे सुपूर्द केल्या। खरं तर वारीतील पादुका विमानातून लंडन येथे जाऊ शकतात, पण समर्पण म्हणून सुखी संसाराची वाट सोडून लाखो भाविक पायी वारी करतात। ही बाब लक्षात घेऊन वारीची योजना करण्यात आली आहे। त्यानुसार आज पंढरपूर येथून वारी मार्गस्थ झाली आहे। त्यानंतर 16 तारखेला पादुका या नागपुरात विष्णूजी की रसोई येथे दर्शनासाठी ठेवण्यात येतील। त्यानंतर 18 एप्रिलला भारत सोडून नेपाळ, चीन, रशिया, युरोप अशा 22 देशातून 70 दिवसात तब्बल 18,000 किलोमीटर इतका प्रवास करून ही वारी लंडनला पोहोचणार आहे। दरम्यान या निमित्ताने परदेशात महाराष्ट्राच्या संत परंपरेचं आणि वारीचं दर्शन घडणार आहे। याबाबत आता राज्यभरातूनच आनंद व्यक्त केला जात आहे। पंढरपूर ते लंडन आज ही दिंडी निघणार आहे। जगातली सर्वात लांब दिंडी म्हणून सांगितलं जातं। UK मध्ये, लंडनमध्ये फार मोठा मंदिर तिथं उभारलं जाणार आहे। आपल्यासोबत अनिल खेडकर आहेत। हे पंढरपुरातनं 22 देश आणि 2 खंड जवळपास 18,000 पेक्षा जास्त किलोमीटर रस्त्याने प्रवास करून लंडनला विठुरायाची पादुका घेऊन जाणार आहे। तिथं मोठं मंदिर बनणार आहे। ज्या मूर्तिकारांनी अयोध्येची मूर्ती बनवली तोच मूर्तिकार पंढरपूरची आहे अशी वालुकाश्म दगडातली मूर्ती तिथं बनवणार आहेत। आपल्यासोबत अनिल आहेत। मला सांगा किती मंडळी इथून लंडनपर्यंत जाणार? नक्कीच आज खरंच हा आनंदाचा दिवस आहे, सोनियाचा दिवस आपण म्हणूया। तर याच्यासाठी आता तुम्ही इथे पाहताय पंढरपूरमध्ये 200हून अधिक लोक आलेले आहेत आपल्याला शुभेच्छा देण्यासाठी, पांडुरंगाचे आशीर्वाद घेण्यासाठी। पुढे हा मुक्काम आपला पुणे, नागपूर, मागे उत्तर प्रदेशमधून भारत सोडून जाणार आहे। तर आपल्याला उत्तर प्रदेशमधून आपल्याला टोटल 15 ते 20 भाविक हे आपल्यासोबत कारने जाणार आहेत 22 देशांमधून। कारण ही प्रोसेस खूप मोठी आहे। प्रत्येक देशाचा आपल्याला व्हिसा लागतो, गाड्यांचे परमिट लागतात। त्यामुळे जास्त भाविकांना घेऊन जायला आम्हाला आनंदच येईल। पण ह्या ज्या प्रोसेस आहेत, ज्या लीगल डॉक्युमेंटेशन प्रोसेस, याला वेळ लागतो आणि खर्चिक पण आहेत। तर सध्याची ही पहिलीच वारी आहे, जागतिक वारी, ही प्रतिकात्मक आहे। आणि पांडुरंगाला मी अशी आशा बाळगतो आणि आशीर्वाद मागतो की ही जी आपली प्रथा सुरू झालेली आहे, की जी आपली 700 वर्ष जुनी परंपरा आहे वारीची, ही 7 समुद्रापार चाललेली आहे। तर आपण ही वारी बाकीच्या देशांनी पण आदर्श घेऊन, फक्त इंग्लंडच नको तर आपले विठ्ठल भक्त हे अमेरिकेमध्ये आहेत, ऑस्ट्रेलियामध्ये आहेत, न्यूझीलंडमध्ये आहेत, युरोपमध्ये आहेत, मिडल ईस्टमध्ये आहेत। ते प्रत्येकाने एक आदर्श सुरू होऊन आता मला असं वाटतं की ग्लोबलायझेशनच्या जगामध्ये खरंच आपल्या जो जगाचा तारणहार आहे तो जागतिक 7 समुद्रापार जायची वेळ आलेली आहे। किती मंडळी तुमच्यासोबत असणार आहेत? किती गाड्या असणार आहेत? आणि भारत नेमका कधी सोडणार? भारत आपण 19 एप्रिलला नेपाळ बॉर्डरमध्ये आपण जाणार आहे। तर पुढचे 4 दिवस आपण उत्तर प्रदेशपर्यंत प्रवास करणार आहोत आणि याच्यासोबत 8 गाड्या असणार आहेत आपल्या पूर्ण, आणि एक 15 लोक आपण सोबत जाणार आहोत। यात अनिवासी भारतीय म्हणजे बाहेरचे किती? हां, बाहेरचे आता आपल्याला एक भक्त दुबईवरून आलेले आहेत आणि एक US वरून आलेले आहेत, आणि आपण 4 सध्या माझ्यासोबत लंडनवरून आलेले आपले भाविक आहेत ज्यांनी ही पताका खांद्यावरती घेतलेली आहे। आपल्याला जे भव्य दिव्य मंदिर बांधायचं आहे परदेशामध्ये, त्याच्यासाठी आम्ही खास आज इथे आलेले पांडुरंगाच्या आशीर्वादासाठी। इथून पादुकाचं पूजन करून आम्ही मार्गस्थ होणार आहे पुढच्या वाटेसाठी।
मग आता हे जाताना काय तुम्ही आत्ता दिनक्रम कसा असेल? आता विठ्ठलाची पूजा करणार आणि पादुका घेऊन निघणार? नक्कीच. आता आज तर खरंच आनंदाचा दिवस आपल्या सगळ्यासाठी की पांडुरंगाच्या पादुकांच्या मंदिरामध्ये पादुकांचं पूजन होणार आहे. तर आजचा हा दुपारचा विसावा जसं आपलं वारीमध्ये असतं की सकाळचा विसावा, दुपारचा विसावा, संध्याकाळची न्याहारी किंवा आपण आरती करतो, त्याच्याशी कुठेतरी समरस होण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. तर आता आपण इथून बारामतीला दुपारचा विसावा आहे आपले 2 वाजता. काही भक्तांनी तिथे आपली सोय केलेली आहे. त्याच्यानंतर पुण्यामध्ये असणार आहे. आणि मला सांगायला खूप आनंद होतो की उद्या आपले जगद्गुरू संत तुकाराम आणि ज्ञानेश्वर माऊली यांच्या भेटीसाठी या पादुका जाणार आहेत. तर खऱ्या अर्थाने जी आपली वारीची परंपरा होती, जे संत परंपरा होती, त्या परंपरेला आपण कुठेतरी कनेक्ट होत चाललेलो आहेत की जे आपले संतांनी आपल्याला जो बोध दिलेला आहे तो जगापर्यंत एक शांतीचा संदेश घेऊन जायचा आहे. तर आपल्याला उद्या सकाळी आळंदीला जाणार आहोत, दुपारी देहूला जाणार आहोत आणि संध्याकाळी वाकडला आपण दर्शनासाठी, भाविकांच्या दर्शनासाठी ठेवलेली आहे. वाकडच्या भाविकांनी याची पूर्ण तयारी केली. परवा आपण अहिल्यानगर, संभाजीनगर आणि नागपूरला भक्तांना भेटणार आहोत आणि पुढे मग मध्य प्रदेश, UP मार्गे आपण बाहेर जाणार आहोत. हे मंदिर कितीचं असणार आहे आणि साधारण एस्टिमेट किती आहे? कोण आहे याच्याबरोबर? आता याच्यासाठी आपण एक 100 करोडचा प्रोजेक्ट ठेवलेला आहे आणि याच्यासाठी आपण वेगवेगळ्या भाविकांशी बोलतो आहे. तर आपल्याला एक प्रशस्त जागा पाहिजे, आपल्याला मंदिरासोबत भक्तनिवास, अन्नदान करणारं क्षेत्र, आपल्याला एक वारकरी संप्रदायाचं किंवा आपण म्हणूया संतांचं आपल्याला एक संत भवन, म्युझियम आपल्याला जर तयार करता आलं तर त्यासाठी पण प्रयत्न आहे सध्या. तर आपल्याला एक 100 करोडचा आपण सध्या हा प्रवासाचा विचार केलेला आहे. त्यासाठी आपण देवेंद्र फडणवीसांना भेटलेलो आहे, नितीनजींना भेटलेलो आहे आणि बाकीचे जे मान्यवर आहेत आपण त्यांच्या पण गाठीभेटी घेत आहोत. तर चांगला आपल्याला एक सकारात्मक सपोर्ट भेटतो लोकांचा आणि मला वाटतं सर्वांनी मिळून हे काम पूर्णत्वाला जाणार आहे. 6 जुलैला आषाढी एकादशी, त्या दिवशीचा कार्यक्रम कसा आहे? आता आपण 20 जूनला फ्रान्स ते इंग्लंड बॉर्डर क्रॉस करणार आहोत आणि 21 जूनला आपण इंग्लंडच्या धर्तीवरती जाणार आहोत. तर 21 जून ते 6 जुलै जे आपले मराठी मंडळ आहेत इंग्लंडमध्ये, त्या प्रत्येक मंडळामध्ये या पादुका भाविकांच्या दर्शनासाठी जाणार आहेत. 6 जुलैला लंडनमध्ये आपल्याला भव्य अशी आषाढी सुरू करायची आहे, कारण सगळेजण उत्सुक आहेत की ज्या पादुका इथून सुरू झालेल्या आहेत त्या पादुका आपल्याला पंढरपूरपर्यंत आल्यानंतर दर्शनासाठी प्रत्येकजण उत्सुक आहे. तर 6 जुलैचा हा नक्कीच आपला मोठा उपक्रम आहे आणि मला सांगायला आनंद होतो की ऑलरेडी आपल्यासाठी अन्नदाते तिथे उभे राहिलेले आहेत. आपल्यासाठी मोठी व्यवस्था तयार झालेली आहे. आता फक्त ते वाट पाहत आहेत पादुकांच्या आगमनाची. तर अशा रीतीने 21 जूनला या पादुका लंडनमध्ये पोचणार आहेत आणि 6 जुलैला सर्वात मोठा आषाढी सोहळा लंडनमध्ये होणार आहे. ज्या पद्धतीने लंडनला ही सुरुवात झाली आहे असाच प्रतिसाद इतर देशातूनही मिळावा यासाठी यांची धडपड आहे. अनिवासी भारतीय जे आहेत, जसं लंडनला मंदिर उभा राहणार आहे तसंच विठुरायाच्या नामाचा महिमा आता इतर ठिकाणी, इतर खंडातही जाईल आणि त्याची सुरुवात पंढरपूर येथून होते आहे आणि आता ही पंढरपूर ते लंडन वारीला सुरुवात होईल. देव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय, ज्ञानेश्वर महाराज की जय.
नमस्कार, रामकृष्ण हरी. आज आपल्या वारीला सुरू होऊन 3 दिवस झालेले आहेत. पंढरपूर ते लंडन ही वारी 14 एप्रिल 2025 सुरू झाली आणि आता आपण निघालो नागपूरच्या दिशेने. मागचे 2 दिवस थोडेसे बिझी शेड्यूल असल्यामुळे आपल्याला काही व्हिडिओ वगैरे बनवता नाही आला, पण आता मी ट्राय करेल जसं जसं जमेल तसं व्हिडिओसाठी जायचं. तर 14 एप्रिलला आपण पंढरपूरमध्ये पूजा करून निघालो. पांडुरंगाच्या चरणी आशीर्वाद घेऊन आपण 15 एप्रिलला पुण्यामध्ये मुक्काम केला. 15ला आपण आळंदी आणि देहूला गेलो. संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांचे आशीर्वाद घेतले आणि आज 16 एप्रिलला आपण निघालो आहोत नागपूरच्या दिशेने. तर आज आहे आपला 3रा दिवस आणि 3ऱ्या दिवशी रस्त्यामध्ये अहिल्यानगरला आपल्या भक्तांनी स्वागत केलं. त्याच्यानंतर संभाजीनगरमध्ये आपल्या भक्तांनी स्वागत केलेलं आहे आणि आता नागपूरवासीय मोठ्या आतुरतेने आपल्या या पादुकांचं वाट पाहत आहेत. तर खूपच चांगला अनुभव आहेत. नवीन नवीन अनुभव येत आहेत. मी तुम्हाला माझे अनुभव शेअर करत जाईल. कालचाच एक अनुभव सांगायचा म्हणजे काल वाकडला म्हणजे 15 तारखेला संध्याकाळी वाकडला आपण दर्शनासाठी संत तुकाराम कार्यालयामध्ये पादुका ठेवलेल्या होत्या आणि आपण साधारणतः एक 200 ते 300 लोकांची अपेक्षा केली होती की येतील म्हणून. पण संध्याकाळी 6 ते 10 या 4 तासामध्ये 1,500 लोकांनी पादुकांचं दर्शन घेतलेलं आहे आणि आपले जे विठ्ठल भक्त होते त्यांनी तिथे अन्नप्रसादाची सेवा केली होती. त्याच्यामुळे अन्नदान काही कमी पडलेलं नाही. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे जिथे आपण 200 ते 300 लोकांचा विचार केला होता तिथे 1500 लोक आलेले आहेत पादुकांच्या दर्शनासाठी आणि आपल्या अनोख्या वारीच्या शुभेच्छेसाठी. तर नवीन नवीन अनुभव येत आहेत आणि रोमांचकारी अनुभव आहेत. तर मी जसं जसं आपला प्रवास पुढे सुरू होत राहील तसं जसं तुम्हाला मी वारीबद्दल अपडेट देत राहील. आता आपण निघत आहोत नागपूरच्या दिशेने आणि मी नागपूरचा प्रोग्राम झाल्यानंतर पुन्हा एका व्हिडिओ बनवलेच. नमस्कार, रामकृष्ण हरी. आज आपल्या पंढरपूर ते लंडन वारीचा दिवस आहे 4था आणि सांगायला आनंद होता की आता जस्ट आपण महाराष्ट्र सोडून मध्य प्रदेशमध्ये एंट्री केलेली आहे. तर मागील 3 दिवस आपल्यासाठी खूप अनोखे होते. पंढरपूर, बारामती, पुणे, अहिल्यानगर, संभाजीनगर आणि काल रात्री आपला नागपूरला भव्य असं स्वागत झालं. खूप सुरेख कार्यक्रम नागपूरकरांनी केला आणि आता आपण मध्य प्रदेशमध्ये एंट्री करून मला सांगायला खूप आनंद होतो की आजचा मुक्काम आपला हा प्रयागराजला असणार आहे, ज्या ठिकाणी यावर्षीचा कुंभमेळा झाला होता. आणि त्या ठिकाणी आपण आपल्या पादुकांचं उद्या सकाळी संगमावरती जिथे गंगा, यमुना आणि सरस्वती या 3 नद्यांचं संगम होतो तिथे आपण उद्या पादुकांचं स्नान करणार आहोत आणि त्यानंतर उद्या आपली वारी मार्गस्थ होणार आहे वाराणसीसाठी. तर खूप छान जाती वारी. नवीन नवीन अनुभव येत आहेत. लोकांना खूप अपेक्षा आनंद होतोय आणि प्रत्येकाला काही ना काही त्याच्यामध्ये कंट्रीब्यूट करावं असं वाटतंय. तर मी अनुभव शेअर करत राहील. पण हा व्हिडिओ पाहताना तुम्हाला जर काही सजेशन्स असतील, तुमच्या काही सूचना असतील किंवा तुम्हाला काही ऐकून जाणून घ्यायचं असेल तर कृपया कमेंटमध्ये सांगा. कारण माहिती अशी भरपूर आहे सांगण्यासाठी पण छोट्या व्हिडिओमध्ये कळवता येत नाही. तर कृपया तुमच्या काही जर अपेक्षा असतील की मी काय बोललं पाहिजे ते कमेंटमध्ये सांगा. मी प्रयत्न करेल ते या व्हिडिओमध्ये घेण्याचा. आणि माझ्यासोबत आता आपले जे सारथी आहेत, वारकरी आहेत ते पण आहेत माझ्यासोबत. आम्ही आता एकत्र चाललेलो आहोत युपीपर्यंत. युपीनंतर आम्ही नेपाळमध्ये जाणार आहोत. माझ्यासोबत आपले संतोष पारकर माऊली आहेत. रामकृष्ण हरी. हा जो महाराष्ट्रातली जी वारी सुरू झाली तो जो अनुभव होता हा खरोखरच अद्वितीय होता आणि ह्यात कुठेतरी एक दैवी शक्तीचा साक्षात्कार आपल्याला दिसतो. आणि हाच अनुभव आता पुढे आता मध्य प्रदेशमध्ये आम्ही प्रवेश करतोय आणि वाराणसीकडे चाललोय. ह्यात हाच असा दैवी अनुभव आम्हाला पुढे येत जाईल यात काहीच शंका नाही. आणि ह्यात आपण सर्वांनी जोडून जावं हीच आपल्याला नम्र विनंती. तर खरंच खूप चांगला अनुभव येतोय या वारीमध्ये. मी जसं बोललो की तुमचे काही सजेशन असतील तर देत राहा आणि मी जसं वेळ भेटेल तसे व्हिडिओ काढून आपल्याला सांगत राहील. नमस्कार, रामकृष्ण हरी. आज आपल्या पंढरपूर ते लंडन वारीचा दिवस आहे 5वा आणि आज आपण पोहोचलेलो आहोत उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमध्ये त्रिवेणी संगमावरती जिथे गंगा, यमुना आणि सरस्वतीचा संगम होतो, जिथे 2 महिन्यापूर्वी महाकुंभ झाला होता. आणि मला तुमच्यासोबत मला आलेला एक अविस्मरणीय अनुभव शेअर करायचा आहे.
जो की खरंच एक अनप्लॅन्ड असं म्हणू शकतो किंवा पांडुरंगाची एक आशीर्वाद किंवा प्लॅन असं म्हणू शकतो. तर एक आपले माऊली आहेत महाराष्ट्राचे, प्रसाद कंदारकर. माऊली नमस्कार. तर ह्यांनी न्यूजला आपल्या पंढरपूर ते लंडन या वारीबद्दल माहिती पाहिली आणि त्या न्यूजमध्ये गाडीवरती जो आपला नंबर होता त्या नंबरवरती त्यांनी 1.5 दिवसापूर्वी आपल्याला कॉन्टॅक्ट केला आणि त्यांनी विचारलं की तुम्ही प्रयागराजला येताय का. तर आमचा आजचा प्लॅन हा वाराणसीला जायचा होता, पण त्यांनी खूप आग्रह केला की मला UP-मध्ये असल्यामुळे महाराष्ट्रात पंढरपूरला जाता येत नाही, तर कृपा करून तुम्ही इकडे या. आणि विशेष म्हणजे त्यांनी पूर्ण आमची राहायची खायची आणि आत्ता जे आम्ही त्रिवेणी संगमावरती आपल्या पादुकांचं स्नान केलं त्याची पूर्ण व्यवस्था त्यांनी एकट्याने केली. तर खरंच खूप चांगला अनुभव आहे की असे विठ्ठल भक्त आपल्याला रस्त्यामध्ये जोडत जात आहेत. आणि प्रसाद भाऊ, तुम्ही एवढ्या कमी वेळामध्ये एवढं सगळं प्लॅन केलं आणि तुमच्यामुळे खऱ्या अर्थाने आज आम्हाला प्रयागराजला येता आलं, त्रिवेणी संगमावरती दर्शन घेता आलं, पादुकांचं स्नान करता आलं, त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. आणि पांडुरंगाच्या चरणी नमस्कार, रामकृष्ण हरी. आता मी उभा आहे भारत आणि नेपाळच्या बॉर्डरवरती. तर आता आपण एंट्री करत आहोत नेपाळमध्ये, जी आपली पंढरपूर ते लंडन वारी 14 एप्रिलला पंढरपूरमधून सुरुवात झाली. आपण पंढरपूरला विधिवत पूजा करून निघालो पुण्याच्या दिशेने. त्यानंतर पुण्यामध्ये आपण देहू, आळंदी, संत ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू तुकाराम महाराजांचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर आपण मार्गस्थ झालो अहिल्यानगर, संभाजीनगर आणि नंतर नागपूरला मुक्काम केल्यानंतर आपण निघालो प्रयागराजच्या दिशेने. आणि प्रयागराजला गंगा, यमुना, सरस्वतीच्या संगमावरती पादुकांचं पवित्र असं स्नान केलं आपण. आणि त्यानंतर काशी म्हणजे वाराणसीला आपण विधिवत पूजा केली गंगेच्या काठावरती. तर तिथून आता आपलं जे मी उभा आहे भारताचं शेवटचं गाव सोनुली, आणि त्या सोनुलीमधून आपण एंट्री करत आहोत नेपाळमध्ये. तर हे आहे नेपाळची बॉर्डर आणि आपण जात आहोत नेपाळमध्ये. तर एक प्रामुख्याने जाणवणारी गोष्ट म्हणजे डेव्हलपमेंट. पलीकडे जे भारताचं गेट आहे त्याच्या पलीकडे तुम्हाला रस्ते वगैरे छान दिसत आहेत. आणि आता इकडे आल्यानंतर म्हणजे जेव्हा आपण नेपाळमध्ये एंट्री केली तेव्हा थोडंसं आपल्याला फरक जाणवेल की रस्त्यांचं वगैरे कसं आहे. तर आजचा आपला मुक्काम आहे लुंबिनीला, जे की गौतम बुद्धांचं जन्मस्थान आहे. तर आता आपण इथे बॉर्डर क्रॉसिंग करून इमिग्रेशन झाल्यानंतर निघणार आहोत लिंबिनीसाठी. आणि आजचा मुक्काम लिंबिनीला आहे ते तीर्थक्षेत्र म्हणूया आपण. जसं आपण देहू, आळंदी आणि बाकीच्या संतांच्या भेटी घेतल्या, तसंच मला असं वाटतं की या वारीमध्ये आपण भाग्यशाली आहोत की वेगवेगळे जे महान संत होऊन गेलेले आहेत किंवा ते कोणत्याही धर्माचे असू द्या, आपण त्यांच्या गाठीभेटी घेत आहोत. तर आजचा मुक्काम हा आपला गौतम बुद्धांच्या भूमीमध्ये नेपाळमधील लुंबिनीमध्ये आहे. तर मी तुम्हाला असेच अपडेट देत राहील. भारतानंतरच्या पहिला देश म्हणजे नेपाळमध्ये मी पोचलेलो आहे. आजचा दिवस आपला पंढरपूर ते लंडन वारीचा 6वा दिवस आहे आणि नेपाळमधील पहिल्या ठिकाणी मी आलेलो आहे. आणि हे आहे
एक बौद्ध धर्मियांचं तीर्थक्षेत्र जिथं गौतम बुद्धांचा जन्म झाला. या गावाचं नाव आहे लुंबिनी. त्यांना आपण सिद्धार्थ बुद्ध असं पण म्हणतो किंवा शक्यमुनी. तर या ठिकाणी 623 BC ला गौतम बुद्धांचा जन्म झाला आणि इथून त्यांचा पुढे प्रवास बोधगया भारतामध्ये, तिथे जाऊन त्यांनी अभ्यास केला धर्माचा आणि मग बोधगयामध्ये बुद्ध धर्माचा उगम झाला. तर जगभरात बौद्धियांचे भरपूर असे अनुयायी आहेत आणि तुम्ही मागे पाहू शकता हे बौद्ध अनुयायी इथे बसलेले आहेत अभ्यासासाठी किंवा त्यांची इच्छा फळप्राप्तीचे तपासाठी. आणि हे जे माझ्या मागे तुम्ही पाहताय ते जे मंदिर आहे किंवा बुद्धांचं जन्मस्थान आहे, जिथे जगभरातून बुद्ध लोक गौतम बुद्धांच्या दर्शनासाठी आणि त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी येतात. तर खूप प्रसन्न असं वातावरण आहे इथे. तुम्ही पाहू शकता हे बौद्ध धर्मीय आहेत इथे. तर जसं मी सांगितलं की आपण भारतामध्ये असताना वेगवेगळ्या तीर्थक्षेत्रांना भेटी दिल्या, आपल्या पादुकांचं दर्शन झालं. तसं आत्ता आपण या एक विशेष तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी आलेलो आहोत नेपाळमध्ये. तर मग पुन्हा आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जसं जसं मी पुढे जाईल जे काही गोष्टी मला नवीन नवीन पाहायला भेटतील, शिकायला भेटतील, मी तुमच्यासोबत शेअर करत जाईल. सकाळची न्याहारी, चुलीवरचं जेवण. हाय हमारे भाई साहब. आणि इथे अनेक दुपारचा चुलीवरचं जेवण करण्याची तयारी. नमस्कार, रामकृष्ण हरी. आत्ता मी आहे नेपाळच्या भरतपूरमध्ये आणि मला सांगायला आनंद होतो आहे की आपल्या न्यूजमध्ये किंवा सोशल मीडिया, इंस्टाग्राम असेल, फेसबुकमध्ये आपले काही मराठी बांधव आहे, त्यांनी आपली पंढरपूर ते लंडन ही वारीची बातमी पाहिली आणि मला कॉन्टॅक्ट केला. तर मला खरंच आश्चर्य वाटलं की भारतापासून म्हणजे पंढरपूरपासून जी आपली 14 एप्रिलला वारी सुरू झाली, तिथून जवळपास आपण आज 2000 ते 2100 किलोमीटर दूर आहोत आणि इथे आपल्याला आपले मराठी बांधव किंवा विठ्ठल भक्त भेटत आहेत आणि त्याने स्वतःहून कॉन्टॅक्ट करून 1-2 तासामध्ये सर्वजण मला भेटायला आले आणि पादुकांचं दर्शन घेतलं. तर मला आज आवर्जून त्यांची ओळख करून द्यायची आणि त्यांच्यावर थोडक्यात जाणून घ्यायचं. तर आपल्यासोबत आहेत ते माऊली. तुम्ही तुमचं नाव सांगा, तुम्ही महाराष्ट्रामध्ये कुठे आहे थोडक्यात ते सांगा. रामकृष्ण हरी. मी महाराष्ट्रात आटपाडी, सांगली जिल्हा. मी गेल्या 2021-22 2 वर्ष वारी केली होती. त्यानंतर माझी 23ची वारी माझी नेपाळला आल्यामुळं रद्द झाली. शक्य आज या पादुक्याच्या रूपात मला विठ्ठलाचं दर्शन झालं. या माऊलींमुळं मला हे दर्शन मिळालं, त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद. माऊली तुमचं नाव सांगा, तुम्ही कुठे आहेत? रामकृष्ण हरी. माझं नाव सुनील कदम. मी सातारा जिल्हा शेनवडी गावातून. या पालखीचं, या आपल्या पादुकेचे दर्शन मिळाल्यासाठी सरांचं मनपूर्वक अभिनंदन. धन्यवाद. माऊली तुमचं नाव काय? नमस्कार, रामकृष्ण हरी. माझं नाव विशाल गायकवाड. मी सांगली जिल्ह्यातला आटपाडीतला आहे. सर, पंढरपुरातून लंडनला जी पादुका घेऊन चालली त्यांचं दर्शन मिळाल्याबद्दल धन्यवाद. नमस्कार, रामकृष्ण हरी. माझं नाव नागनाथ लवटे. मी गाव तुमचं कोणतं नाव? माझं गाव लोटेवाडी आणि तालुका सांगोला. तर मी इथं सरांनी दर्शन दिल्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद माऊली. रामकृष्ण हरी. माझं नाव श्रीमान दौराचं. माझं आम्ही आटपाडी, तालुका आटपाडी जिल्हा सांगली. मी तर नेपाळमध्ये काम करत असताना सर आपले पंढरपूर लंडनला जात असताना आपल्या इथे आम्ही त्यांना कॉन्टॅक्ट केला की असं आम्ही आज तुम्हाला भेटायला येणार आहोत, आम्हाला दर्शन भेटायला
झाले त्याबद्दल मी सरांचे मनपूर्वक आभार मानतो. धन्यवाद सर. खरंच खूप आनंददायी आहे, कारण उत्तर प्रदेश नंतर मला वाटलं होतं की आपल्याला विठ्ठल भक्त भेटतील की नाही भेटतील. तर नेपाळमध्ये भरतपूर या ठिकाणी आपल्याला हे विठ्ठल भक्त भेटलेले आहेत. तर मला आशा आहे की पुढील कंट्रीजमध्ये पण असेच आपल्याला विठ्ठल भक्त भेटत जातील. तर पुन्हा एकदा यात तुम्ही सर्व या ठिकाणी वेळ काढून आलात त्याबद्दल धन्यवाद. आणि मी पांडुरंगाला इच्छा व्यक्त करतो की तुमच्या सगळ्यांच्या ज्या मनोकामना त्या पूर्ण हो आणि तुम्ही आयुष्यात भरभराटी करो. नमस्कार, रामकृष्ण हरी. आत्ता मी उभा आहे नेपाळच्या काठमांडू येथील पशुपतीनाथ मंदिरामध्ये आणि आपण मागे पाहू शकता हे आहे भगवान शंकराचं स्वयंभू लिंग असलेलं मंदिर. तर असे मानले जाते की या मंदिराचा इतिहास हा जवळपास 1500 वर्ष जुना आहे. 17व्या शतकामध्ये हे मंदिर बांधलं गेलेलं होतं आणि आपण आज जवळपास 2100 ते 2200 किलोमीटर दूर पंढरपूरपासून आपल्या लंडनच्या वारीसाठी निघालेलो आहोत. रस्त्यामध्ये आपण नेपाळमध्ये आज पशुपतीनाथांचं दर्शन घेतलेलं आहे आणि मला खरंच सांगायला आनंद होतो की पंढरपूरमध्ये पादुका निघताना पांडुरंगाच्या गळ्यामध्ये असलेली माळ, तुळशीची माळ ही माझ्या गळ्यामध्ये दिली गेली. त्यासाठी मी सौभाग्यशाली समजतो आणि आज तो पुन्हा तसाच योग आलेला आहे की आज पशुपतीनाथाच्या लिंगावरती किंवा पिंडीवरती आपण म्हणूया जी माळ, रुद्राक्ष माळ घातलेली आहे ती त्यांनी आज गळ्यामध्ये घातलेली आहे. तर मला असं वाटतं पांडुरंगाचेच हे आशीर्वाद आहेत आणि हे सर्व आपण आशीर्वाद शुभेच्छा घेऊन पुढे आपल्या वारीसाठी लंडनच्या दिशेने मार्गस्थ होत आहोत. तर आजचा हा खूपच आनंददायी क्षण आहे की आज आपण भगवान शंकराच्या स्वयंभूलिंगाचं दर्शन घेतलं आणि तिथून प्रसाद रूपी आपल्याला ही रुद्राक्ष माळ पादुकांसाठी दिली गेलेली आहे. तर खूपच आनंदाचा दिवस आहे आणि मी असंच आपल्याला नवीन नवीन व्हिडिओमध्ये माहिती देत राहील. नमस्कार, रामकृष्ण हरी. आता मी आहे नेपाळच्या शेवटच्या गावामध्ये तिमुरी आणि हे एक दृश्य पाहू शकता हिमालयाच्या डोंगरावरती सूर्यास्ता वेळेचे किरण पडल्यानंतरचं एक सुंदर असं दृश्य. इथून पुढे 1 किलोमीटरवरती आहे चायना बॉर्डर. नमस्कार, रामकृष्ण हरी. आता मी आहे नेपाळच्या शेवटच्या गावामध्ये तिमुरी आणि हे एक दृश्य पाहू शकता हिमालयाच्या डोंगरावरती सूर्यास्ता वेळेचे किरण पडल्यानंतरचं एक. आता मी आहे नेपाळ आणि चायनाच्या बॉर्डरवरती. हे मागे जे आहे ते चायनाची बॉर्डर क्रॉसिंग आहे आणि नेपाळच्या मी रस्वागडी डिस्ट्रिक्टमध्ये आहे आणि तिरुरी म्हणून हे शेवटचं गाव आहे नेपाळचं. आणि आता आपण इथून पुढे चायनामध्ये एंट्री करत आहोत. ते हे मागे पाहू शकता या आहेत हिमालयन रेंज. या पूर्ण हिमालयांच्या डोंगरामधून हा जो बॉर्डरचा रस्ता आहे. भारत आणि नेपाळ यांच्यामध्ये 15 मिनिटाचा डिफरन्स आहे. म्हणजे नेपाळ 15 मिनिट पुढे आहे आणि चायना आणि भारतामध्ये 2 तासाचा डिफरन्स आहे. या पॉईंटपासून पुढे ही जी बॉर्डर आहे पुढे सगळ्यामध्ये 1.5 तासाचा डिफरन्स आहे. म्हणजे सकाळी नेपाळमध्ये आपण ब्रेकफास्ट करून निघतो आणि बाय द टाइम आपण इमिग्रेशन वगैरे करून बाहेर येऊ तर आपल्याला जेवायची वेळ झालेली असते. म्हणजे थोडंसं हे वेगळे एक कन्सेप्ट आहे इथे टाइम डिफरन्समुळे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जी बॉर्डर चेकिंग आहे नेपाळमध्ये किंवा भारताच्या बॉर्डरला एवढं जास्त सिक्युरिटी चेक होत नाही, पण इथे चायनाच्या बॉर्डर क्रॉसिंगला थोडी स्ट्रिक्ट सिक्युरिटी चेकिंग आहे. ते तुमचे मोबाईल चेक करतात. मोबाईलमध्ये फोटोग्राफ्स आहेत का, जे डिस्प्युटेड एरियाज वगैरे आहेत त्यांचे फोटोग्राफ्स वगैरे मोबाईलमध्ये आहेत का, तुमच्या बॅगमध्ये कोणते बुक्स आहेत, बुक्समध्ये मॅप्स वगैरे आहेत का, ते सर्व चेक करतात. थोडीशी स्ट्रिक्ट इमिग्रेशन प्रोसेस आहे चायना बॉर्डरला. तर आता आपला पुढचा जो मुक्काम आहे 14 दिवस आपण चायनामध्ये असणार आहोत आणि आपण जी 14 एप्रिलला आपण पंढरपूरपर्यंत वारी सुरू केली होती ती आता आपल्या 12व्या दिवसामध्ये पोहोचलेली आहे. आणि आपला आता हा कंट्री नंबर आहे 3. आपण भारतापासून सुरुवात केली, नंतर नेपाळ आणि आता आपण चायनामध्ये एंट्री केलेली आहे. तर पुढची अपडेट मी तुम्हाला देत राहील. आता आपण इथून तिबेट आणि चायनामध्ये एंट्री करत आहोत. रामकृष्ण. चायनाच्या गिरोंग या नावाच्या गावामध्ये हे जे गाव आहे नेपाळ चायना बॉर्डर पासून जवळपास एक 30 ते 35 किलोमीटरवरती पहिलं मोठं गाव आहे आणि इथे आता टेम्परेचर आहे जवळपास 2 डिग्री सेल्सिअस. चायना साईडच्या एव्हरेस्ट बेस कॅम्पला हा आहे टुरिस्ट बेस कॅम्प आणि मागे पाहू शकता इथून 4 किलोमीटरला आहे ऍक्च्युअल एव्हरेस्ट बेस कॅम्प जो आहे चायनाच्या बाजूला. चायना साईडच्या जय जय महाराष्ट्र माझा
गरजा महाराष्ट्र माझा. माऊली भक्त आहेत. त्यांनी जे आपल्याला UK मध्ये भव्य दिव्य असं विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर बांधायचं आहे त्यासाठी 50,000 पाऊंड म्हणजे जवळपास 55 लाख रुपये आज दान केलेले आहेत.